थांबा एक मिनिट. हां नमस्कार, दत्ताराम पुंजाज घोगे. आज मी अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया जंगलात आहे, वनराईत. वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरी. म्हणजे ह्या संपूर्ण वनामध्ये चराचरात जीव आहे. त्या जीवाची जपणूक करणं संत तुकाराम महाराजांनी जे निसर्गाचं वर्णन आपल्या अभंगात म्हटलं गेलं आहे. आणि आता आषाढी एकादशी विठू माऊलीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात की अल्लोट गर्दी आहे. आणि आज या वनराईच्या याच्यात आल्यानंतर मला इथे जे निसर्ग दिसलं त्यावेळेला आपल्या साधू संतांची महती, म्हणजे आपला परमेश्वर आपला देव हा एक निसर्ग राजा आहे. निसर्ग राजाची साथ आपल्या कानावर आल्यानंतर ही झाडं आहेत बघा, एवढं मोठं माझ्या पाठीमागे एवढी झाडं आहेत. ही झाडं माणसाचा एक आधार आहे. ही झाडं हे सगळे पार्क आहेत. हे आपले प्राणवायू देणारी फुफ्फुस आहेत. आपल्याला जो प्राणवायू लागतो हा संपूर्ण या निसर्गरम्य भागातूनच जो आपल्याला चांगला प्राणवायू येतो आपण त्याच्यावरच जगतोय. की आताच्या काळामध्ये आपण वृक्ष लावा, झाडे लावा आणि आपण आपला परिसर हिरवागार ठेवा, असे मी अमेरिकेतून आपल्या सगळ्यांना विनंती करतोय. की वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरी वनचरी. आपण एक झाड आपल्या सोसायटीकडे, आपलं एक झाड घराच्या समोर, एक झाड आपल्या सोसायटीत, अशी आपण प्रत्येकाने वृक्षारोपण करावं. हा संदेश तुम्हाला मी अमेरिकेत देतो. दत्ताराम घोगे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्र संध्या, तानाजी कांबळे यूट्यूबसाठी. नमस्कार. दत्ताराम घोगे.